तामिळनाडूमधले भाजपचे नेते अण्णामलाईंच्या वक्तव्यावरून ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये जोरदार जुंपली आहे। मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही असं वक्तव्य अण्णामलाईंनी मुंबईत येत केलं होतं। त्यावर भाजपच्या जे पोटात आहे ते अण्णामलाईंच्या ओठावर आलं असं ठाकरे म्हणाले होते। यावरून भाजप नेत्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलं। मुंबई महाराष्ट्राची नाही असं अण्णामलाईंना म्हणायचं नव्हतं असं फडणवीस म्हणाले। तामिळनाडूतील भाजप नेते अण्णामलाई यांनी मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झालाय। मुंबई महाराष्ट्राचं शहर नाही, मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे असं अण्णामलाई म्हणाले। त्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला। Here we are looking at the only city in our country where a triple engine sarkar is possible. Modi ji at the center, Devendra Fadnavis at the state, and the BJP mayor and BMC. Because Bombay is not a Maharashtra city; it's an international city. काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडूमधून रसमलाई आली होती, तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय? भडव्या तुझा काय संबंध आहे इथे याचा? आणि तो अण्णामलाई आला, त्याला मला खास धन्यवाद द्यायचे। का धन्यवाद? कारण तो नकळत बोलून गेला, भाजपच्या मनातलं जे काळं आहे तो ते बोलून गेलेलं आहे। ठाकरेंनी केलेल्या टीकेवर अण्णामलाई यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिले। ठाकरेंच्या धमक्यांना घाबरत नाही असं अण्णामलाई म्हणतायत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे धमक्या देतायत। मुंबईत पाय ठेवला तर पाय तोडू असं सामनामध्ये लिहिलं आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सभेत माझ्याविषयी खूप बोलले, पण मी मुंबईत येणार, ठाकरेंच्या धमक्यांना घाबरत नाही असं अण्णामलाई म्हणाले। अण्णामलाईंच्या या वक्तव्यावर संजय राऊतांनी जोरदार पलटवार केलाय। असे अण्णामलाई खूप आले आणि गेले। अण्णामलाई काय सांगतो? काय सांगतो अण्णामलाई? मी परत येणार? कोण आहे अण्णामलाई हा? याची अवकात काय आहे या अण्णामलाईची? कोण आहे हा की आम्हाला धमक्या देतो मराठी माणसाला? त्याला त्याच्या राज्यात कोणी विचारत नाही। तर मुंबई महाराष्ट्राची नाही असं अण्णामलाईंना म्हणायचं नव्हतं असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। अण्णामलाईंचं म्हणणं असं होतं की हे एक आंतरराष्ट्रीय शहर ते खरं आहे, याचा अर्थ ते काही महाराष्ट्राचं नाही असं त्याचा अर्थ नव्हता, किंवा महाराष्ट्राचं नाही असं त्यांना म्हणायचं नव्हतं। आता एखादा व्यक्ती ज्याला हिंदी येत नाही तो हिंदी बोलायचा प्रयत्न करतो, त्यातनं जणू काही आता अण्णामलाई म्हणजे पंतप्रधानच